मंत्री महोदय हे या विभागाचे मंत्री सुद्धा आहेत, आमचे पालकमंत्री सुद्धा आहेत अहिल्यानगरचे। मी त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो। आपण जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा आणि आमच्या कर्जत तालुक्याला न्याय देण्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे। तो प्रोजेक्ट कधीपर्यंत आपण चालू करणार आहात एवढं फक्त अध्यक्ष महोदय आम्हाला सांगा। अध्यक्ष महोदय, अभिजित पाटलांनी जो विषय मांडला आणि ज्या प्रकल्पाबद्दल ते बोलले त्याच्या जवळचाच भाग म्हणजे करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर हे जे सगळे तालुके आहेत त्यासाठी कुकडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। मंत्री महोदय हे या विभागाचे मंत्री सुद्धा आहेत, आमचे पालकमंत्री सुद्धा आहेत अहिल्यानगरचे। मी त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो की कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत आणि खास करून मी कर्जतच्या बाबतीत विचारतो की तिथे अनेक असे प्रस्ताव आहेत जे काही प्रस्ताव लोकल लेवललाच अडकून पडलेले आहेत भूसंपादनाचे, काही कलेक्टर लेवलला आहेत आणि काही आपल्या पुण्याच्या ऑफिसला आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण सकारात्मक उत्तर यांच्या आमदार महोदयांच्या प्रश्नाला दिलं तसंच कर्जतच्या बाबतीत भूसंपादनाचे कुकडीचे भूसंपादनाचे जे कुठले पैसे असतील आणि जे कुठले प्रस्ताव असतील ते काही आपण टार्गेट घेऊन एवढ्या महिन्यामध्ये आम्ही ते पैशाच्या बाबतीत सुद्धा आणि कारवाईच्या बाबतीत सुद्धा पूर्ण करू असं काही आपण टार्गेट घेऊन काही निर्णय घेणार आहात का असा पहिला प्रश्न। आणि दुसरा, निंबे माणिकडो हा जो प्रकल्प आहे तो 2020ला जयंत पाटील साहेब असताना त्याला तिथं परवानगी मिळाली आणि नंतरच्या काळामध्ये आपण सुद्धा त्याच्यामध्ये पाठपुरावा खूप चांगल्या पद्धतीने करत आहात। आंबेगावचे काही शेतकऱ्यांवर अन्याय न करता काही भाग जो अनरिझर्व्ड आहे तो त्यांच्यासाठी रिझर्व करून आपण जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा आणि आमच्या कर्जत तालुक्याला न्याय देण्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे। तो प्रोजेक्ट कधीपर्यंत आपण चालू करणार आहात एवढं फक्त अध्यक्ष महोदय आम्हाला सांगा। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दुष्काळी भागाला वरदान ठरणारच हा कुकडीचा प्रकल्प आहे। साधारण 235 काय किलोमीटरचा लांबीचा तो कालवा आहे। अध्यक्ष महोदय, आता आपण धोरणात्मक निर्णय करतोय की संपूर्ण कुकडी कालव्याचं लाईनिंग करतो आपण, ज्यामुळे जो वॉटर लॉस आहे 30-35% जो कमी करता येईल। सगळ्या कुकडी कालव्यांच्यावरच्या चाऱ्यांचं पीडन करण्याचा प्रस्ताव आपण करतोय की ज्यामुळे आणखीन पाण्याची बचत होईल। आणि अध्यक्ष महोदय, आज पूर्ण क्षमतेने तो कालवा चालण्याकरता जे माणिकडोचं काम आपल्याला करायचं आहे अध्यक्ष महोदय, त्यासाठी काही आक्षेप होते, परंतु ते काम केल्याशिवाय पर्याय नाही। नजीकच्या काळात त्या कामाला आपल्याला सुरुवात करावी लागेल, तर निश्चितपणे ते करू। आणि भूसंपादनाचे आता आज माझ्याकडे आता ह्या प्रश्नाची माहिती नाही, पण जरूर भूसंपादनाचे काही मुद्दे असतील तर ते आपण त्यामध्ये निश्चितपणे मार्गी लावू। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।